नहीं तो सिर्फ बन जाओगे, उसमें पॉइजन डाल डाल कर खा के मरोगे। उससे अच्छे सर्व होतानी कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये, पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी? एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज. आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो, हाच आपला मोठा दोष आहे. अन्याय करूच नये, पण अन्याय केलेला सहन देखील करू नये. आपल्या सर्वांना माहित आहे योग्य सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या शब्दामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं. अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवर अत्याचार, त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचारावर बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं, त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले. हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत. एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे, हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत. पण संविधानावर जर तुमचा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता आहे? शीर्तनशे जुदा नारा लावण्याची काय आवश्यकता आहे? विश्वास ठेवा ना संविधानावर. सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं. आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे. जातीमध्ये वाढता कामा नये. सर्व जाती पंथ हे आपले आहेत. जगामध्ये एकच धर्म आहे, सनातन धर्म आहे, बाकी काही पंथ आहेत. महाजनो येन गतोसी पंथहा. कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात, त्याला पंथ म्हणतात, धर्म म्हणत नाही. धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही, जो कधी नष्ट होऊ शकत नाही. नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातनः. जो नित्य आहे, सर्वगत आहे, अचल आहे, तो सनातन आहे आणि तो धर्म आहे. आणि मग हे अन्याय करणारे कोण आहे? हे अधर्मी आहेत. हे धर्मी असू शकत नाही, हे धर्मवान असू शकत नाही. याला धर्म कसं म्हणावं? जो दुसऱ्यावर अत्याचार करायला शिकवतो. एकीकडं मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही सप्तशृंगी माता, सप्तशृंगी मातेच्या मंदिरावर देखील नाव टाकलंय. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे, सरकारने अशा प्रकारे, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे, मग कोणी अधर्म करीत असेल, अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे. आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज त्यांनी आपलं पुढे आलं पाहिजे. आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय 23 तारखेला आपण पाहिला. अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय. पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा पालथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो. पण अशा प्रकारची वाट पाहू नये. सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे. प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम. परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे, हे लक्षात ठेवा. तुकोबारायांचे उदाहरण आहेत. करता नव्हे नीट श्वानाचे पूस, कुत्र्याचं शेपूट सरळ होतच नसतं. बर का, एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चुरा झाला. डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल. हा डॉक्टर साहेब काही करा पण माझा पाय वाचवा. डॉक्टर नेहमी प्रयत्न करतो. डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला. ऑपरेशन सक्सेस झालं. 2 वर्षांनंतर डॉक्टरांची भेट झाली. डॉक्टरने विचारलं पाय कसं काय? म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहे पण थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय?
झाड झुळूप दिसलं का तुला झटका बसतो म्हणजे. डॉक्टर म्हणजे तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे, कारण ते कुत्र्याच्या पायाचं हाड आहे. हाडाने सुद्धा त्याचा गुण सुटला नाही. आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच. त्यांना कंट्रोल करण्याचं काम वास्तविक सरकारचं आहे. आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिले. जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत, बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनींवर, हिंदूंवर, बौद्धांवर होत आहेत, तो थांबला पाहिजे. सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जलद निर्णय घेतला पाहिजे. कारण मंदिरं पाडले, प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात, प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं. बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहे, किती हिंदूंना मारलं, जाळलं. मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत. मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत सरकारला सांगेन, काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो. का अत्याचार सहन करायचे? आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे घडतायत त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. पण आपण सावध राहावं. आपण जर सावध राहिलं नाही, पुन्हा मी सांगेल, असेच जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याकडे का होणार नाही. पण धर्माबद्दल, धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल. धर्म रक्षती रक्षिताः. धर्म तर चांगलंच शिकवतो. मग या वाईट घटनेसमोर काय येतात? येत असतील तर दंड करा. तुकाराम महाराज सांगतात, अन्यायाशी राजा न तोडलं पाहिजे, अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ही विनंती माझी सरकारला असेल. आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत, पीडित असणारे संत आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतच नाही, एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणारे जे हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे. कुठे जाणार ते? आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं. आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात. मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं, बलवान व्हावं, की अन्याय करण्याची हिंमत होणार नाही, अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपेने निर्माण हो, हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धर्म की धर्म की अधर्म का नाश हो, अधर्म का प्राणियों में विश्व का सनातन हिंदू धर्म की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की. आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे काढून कीर्तन सुद्धा नारे लावतायत. मग यामध्ये संविधान राहिलं कुठं? संविधान मानलं पाहिजे आपण. इकडे संविधान म्हणायचं, दुसरीकडे धिंगाणा घालायचा, जाळपोळ करायची, हे चुकीचं आहे. बांगलादेशच्या त्याच पंतप्रधानांना भारतात आश्रय दिलेला आहे. भारतात आश्रय दिला एवढंच नाही, भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले, पाकिस्तानने जे अन्याय केले, भारताने त्यावेळेस त्यांना सांभाळलं. एवढंच नाही, या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं. म्हणालेले आहे. तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथल्या हिंदूंनी भारतात यायला पाहिजे. या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे. अन्याय जर थांबतच नसतील
तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे. मला तुम्ही एक उदाहरण दिलं कुत्र्याचं हाड लावल्याचं. कुत्र्याचं ते शेपूट उदाहरण सरळ होत नाही. फार मोठं आहे. हे कुणाबद्दल कोण पाय उचलतं? ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो. बरं महाराज, आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे प्रक्षोभक भाषण आहे, गुन्हा दाखल करावा, काही वाक्यावर. कोणत्या वाक्यावर? म्हणजे आता तुम्ही आज भाषण जे केलंय त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच. भुक्कड म्हणले ना. नाही, भुक्कड म्हणलात, कुत्रे म्हणलात. पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश कब्रस्तान- मागितला. ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला. भुक्कडच येते. काय आज त्यांची परिस्थिती? बांगलादेश भुक्कड आहे. भुक्कड नाही, मी बांगलादेश आणि पाकिस्तानला म्हणतो भुक्कड. कुत्रे सुद्धा तुम्ही शब्द वापरला. कुत्रे सुद्धा आम्ही वापरला, कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही. अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कब्रस्तान कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल. कब्रस्तान का जमिनी हडपण्याचं आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोललो. पण तुम्ही बोलला. कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत, मंदिरावर दावे केलेले आहेत. आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे, त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. आणि म्हणून आम्ही ते बाबतीत बोलतो. महाराज, तुम्ही आज अगदी शांतपणे बोलला. तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम. कुणाला चला म्हणताय? पोलिसांनी कुठे नोटीस दिली? पोलिसांना नोटीस दिल्याचं नाव